केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आलेली आहे। साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतलाय। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी असेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय साखर बाजारावर मोठा परिणाम होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर साखर निर्यातीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे। निर्यात बंदी सप्टेंबर पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत असेल। किमती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। या हंगामात साखर उत्पादन 27.5 दशलक्ष टनाचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून 32.5 दशलक्ष टन साठा आहे। देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। साखरेचे पैसे मिळत नाहीत, साखरेला दर नाही म्हणून हात वर करतात, सरकार कारवाई करत नाही माहिती आहे। त्याचा थेट फटका बसतो तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर। एका बाजूला रासायनिक खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात की रासायनिक खताचा वापर कमी करा। दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार पैसे द्यायला तयार नाहीत। शेतकऱ्यांनी काय करायचं? खरं तर हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन।